गुरुनाथ श्री राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। भाद्रपद महीना है। भाद्रपद शब्द भद्रपद या शब्दापासून तयार होतो। भद्र म्हणजे मजबूत, भद्र म्हणजे मंगलदायक, भद्र म्हणजे पवित्र, भद्र म्हणजे प्रिय असाही त्याचा अर्थ होतो। हा महिना अत्यंत प्रिय महिना म्हणून ओळखला जातो। हिंदू महिने जे आहेत चैत्रापासून फाल्गुनापर्यंत त्यातला बरोबर मध्याला येणारा 6वा महिना भाद्रपद महिना। आणि मुख्य 2 देवतांची उपासना या महिन्यात होतो। एक कृष्ण परमात्म्याचा जन्म याच महिन्यात झाला आणि दुसरा गणपती भगवंताचा जन्म याच महिन्यात झाला। या व्यतिरिक्त या महिन्याचा विशेष म्हणजे भाद्रपदाचा आपल्या प्रियजनांचा स्मरण करण्याचा महिना। जे आपल्यातून निघून गेलेत त्यांची स्मरण करून त्यांच्या नावाने प्रसाद धनधान्यादी दक्षिणा देऊन पुण्य कमावण्याची महिना असं म्हटलं जातं। याच महिन्यात येतो। 3 मुख्य घटना या महिन्याची वैशिष्ट्य आहे। कालच गणपती विसर्जन झाले। हिंदू धर्माचा वैशिष्ट्य आपणा सगळ्यांना ज्ञात आहे। देवांची उपासना हिंदू धर्म ज्याला जसं हवं तसं देवाची संकल्पना करून त्याचा उपासना करू शकतो। ज्या ज्या रूपात हवं, ज्या ज्या आकारात हवं, ज्या ज्या नावानी हवं, ज्या ज्या प्रतिमेत हवं त्या सर्व रूपात करता येतं। पुरुष रूपातही करता येतं, स्त्री रूपातही करता येतं। कोणाला देव आमचा पुरुष आहे असं वाटलं का हा पुरुषही आहे, नाही देव आमची पुरुष नाही मला स्त्री रूपातच देव पाहायचं आहे, हा हिंदू देवता स्त्री रूपातही आहे, असं एकातच आहे तसं नाही। ज्यांना जसं हवं तसं नाही। मला बालपणातलं देव आवडतो, हा त्याला बालपणातलं देव पूजा करायला आवडतं तर त्या रूपात उपासना कर। मला देव वृद्ध रूपात आवडतो, वृद्ध रूपात सुद्धा उपासना करायला हरकत नाही केलेले कोणी। देव मला मनुष्य रूपात पाहिजे, हा मनुष्य रूपात का,
नाही, देव मला वृक्ष रूपात पाहिजे. हा, वृक्ष रूपात. देव मला प्राणी रूपात पाहिजे. प्राण्यांच्या रूपातही देव उपासना करायला. हिंदू धर्मच फक्त हे देऊ शकतो, बाकी कोणी देऊ शकणार नाही. का? एकम सत विप्राह बहुधा वदन्ति. एकमेव सत्याला अनेको लोक अनेको रूपाने हाक मारू शकतात आणि उपासना करूही शकतात. आमच्या देशात लोक शंकराच्या रूपात सुद्धा उपासना केले, विष्णूंच्या रूपात उपासना केले, शक्ती रूपात उपासना केली, सूर्य रूपात उपासना केली, चंद्रांच्या रूपात उपासना केली, वृक्षांच्या रूपात उपासना केली, भूमीच्या रूपात केली, जलरूपात केली. असं नाही की पंचमहाभूतांच्या रूपात सुद्धा उपासना केली. कारण देव शब्दाचा अर्थच असा आहे आमच्या धर्मात, काहीही अपेक्षा न करता देत राहतो तो देव. कुठल्याही प्रतिफलापेक्षा न ठेवता उदार अंतःकरणाने देत राहतो. आम्हाला हवा दिला देवाने, काय मागितलं नाही. आम्हाला पाणी दिला त्याने काय पाण्याच्या बदल्यात काय मागितलं नाही आहे. आम्हाला ऊन वारा दिला, त्या उन्हाच्या प्रती काय मागितलं? काही नाही. आम्हाला माती दिली, मातीतनं अनेको प्रकारची धान्य, फळं, वनस्पती सर्व काही दिलं मानवी जीवनासाठी लागणार. प्रतिफळ म्हणून काहीही नाही मागितलं, काहीही नाही मागितलं. ही जगातल्या सगळ्यांसाठीच आहे, पण हे समग्र अध्ययन करणं सगळ्या धर्मीयांना जमतच आहे असं नाही आहे, आणि सगळ्यांना जमलं असंही नाही आहे. अत्यंत विशाल दृष्टिकोनातून ऋषी मुनी त्याची चिंतन केली, त्या तत्वाचे, ज्या तत्वापासून हे सर्वही तयार झाले, ज्या अव्यक्तापासून हे सर्वही व्यक्त प्रपंच उदयास आला. त्या व्यक्ताला ओळखावं कसं, त्या व्यक्ताला जाणावं कसं, ज्याच्यापासून आम्ही सर्वजण जन्माला आलो. मला पाणी दिसू शकते, हवा दिसू शकतं, ऊन वारा मला जाणवू शकतात, मला पृथ्वी दिसतं, आणि या पंचमहाभूतांची अभिव्यक्ती सर्वही दिसतं आम्हाला, पुढचं सर्वही दिसतं. पण पंचमहाभूतांना निर्माण करणारा निर्माता मात्र दिसत नाही. जसं की आमच्या शरीरावरचे डोळे दिसतात, नाक दिसतं, दात दिसतात, ओठ दिसतात, हातपाय दिसतात, मस्तक आणि पाद दिसतात, सर्वही दिसतं. आमच्या हालचाली सर्व दिसतात. शरीर आणि शरीराची हालचाली हे सर्वही दिसतात. परंतु या शरीराला चालवणारा जो आहे ना, तो दिसत नाही. जसा घड्याळाचे काटे दिसतात, पण घड्याळाला चालवणारा जो यंत्र आहे ना आतमध्ये, तो दिसत नाही. आम्हाला शरीराची आणि पृथ्वीतली हे सर्वही दिसतात, परंतु हे चालवणारा कोण आहे तो दिसत नाही, कधीही दिसत नाही. तो कधी बाहेर येत नाही. तो आला तर बहुतेक हे राहत नसावं. जरासा कसं होते बघूया म्हणून 1-5 मिनिटं उतरला, काय होईल सगळ्यांना ज्ञात आहे. पण आमच्या सगळ्यांचीच प्रयत्न आहे
की आमचा मूळ जे आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. एखादा बाळ लहानपणीच आई वडिलांपासून दूर झालेले आहे, त्याला आठवत नाही की आई आणि वडील कशी होते आणि कुठे मला सोडले, आठवत नाही. आता मोठा झालाय किंवा झाली आहे, पण त्याला हे सर्व सृष्टी पाहिल्यानंतर त्याला एक जाणवतं, मला माझा मूळ शोधायला पाहिजे, माझ्या आई वडिलांना मी शोधायला पाहिजे, त्यांच्याकडे जायला पाहिजे, सगळ्यांसारखंच मलाही माझा घर भेटायला पाहिजे, असं त्याची प्रचंड उत्सुकता राहते आणि कुतूहल राहतं आणि प्रयत्नही राहतं. हे कसं शोधावं? जसं की पावसातनं ढगातनं पडलेले पाणी एकच वेद असते तिला, मला माझा मूळ सापडायला पाहिजे, माझा मूळ सापडायला पाहिजे. आणि वेड्यासारखं धावत असते. कोण अडवतो, कोण उडवतो, कोण काय करतो, पण रस्ता काढत 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 कधी मोठमोठे डोंगर येतात समोर, ते डोंगर कातरून खाली उडी टाकतो. कधी मैदानी इलाका येतं आणि त्याचा गतीच थांबवतो, कारण एवढ्या ह्याच्यात वाहणारी नदी मैदान भेटल्याबरोबर असं पसरून जातं, पसरलं की त्याची गती कमी होते आणि कधी कधी गती कुंठित होतं, थांबतं, चिंता लागते. तर ज्या शोधासाठी, ज्या संशोधनासाठी मी निघालो, बस इथेच थांबलं नाही, येतील माझे कोणतरी येतील आणि पुन्हा मला पुढे चालवतील. दुसऱ्या दिवशी त्यांच्यातलीच कोणतरी पुन्हा पडतात पावसाच्या रूपात, पडून पुढे आणखीन चालवण्याकरता पाठीमागून येतात. पण कोणाच्या जीवावर वाहत असते? मला ज्यांनी जन्माला घातले, माझ्यासारख्या अजून बऱ्याच माझ्या बांधवांना जन्माला घालणार आहे आणि त्या घालणाऱ्याला, जन्माला घालणाऱ्यांना आम्ही जाऊन भेटणारच आहोत. आणि आमचा जीवन प्रवास त्याच दिवशी थांबणार ज्या दिवशी आमचा मूल पुरुष आम्हाला भेटेल. भेटल्यानंतर अविनाभाव होऊन जातो आम्ही. अविना म्हणजे, विना म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जातो. अविना, विना म्हणजे वेगळं करतो, अविना म्हणजे एक करतो. त्याच्यात एकरूप होऊन जाऊ, तेव्हाच आम्हाला आनंद, आमचे घर आम्हाला भेटल्यानंतर. आता बघा, कोविडमध्ये सगळे होतो की नाही आपण, वेगवेगळ्या शहरात होते की नाही आमच्या घरातले. कुठल्या देशाला नाही गेले बरं ते? किंवा अमुक गाव चांगलं आहे म्हणून त्या गावात नाही गेले, महाबळेश्वरला नाही गेले. एरवी महाबळेश्वरला धावतात, थंड हवेचे ठिकाण आहे, फर्स्ट क्लास आहे, चला जाऊया. असं एकाला तरी आठवलं महाबळेश्वर? नाही आठवलं. कधी पैसे खर्च करून हिमाचलला जातात. काय हिमाचल आठवला का कोविडमध्ये? काय उटी आठवलं काय कोविडमध्ये? जाऊ द्या. नाही, सुरक्षित जागा म्हणजे देवाची मंदिरं आहे ना, देवच ना. काय देव आठवले कुठले? मग तसं असते तर सगळी देवळं भरायला पाहिजे होती, बंदच झाली देऊळ. नाही, कोणच गेले नाही देवळात. नाही, मग कुठे गेले हे सगळे? कसलं का असे ना, आपलं गाव कुठे आहे? पट्टे 10-10 वर्ष गावी गेलेले नव्हते, 20-20 वर्ष गेले नव्हते. छी तू म्हटले तरी सुद्धा जाऊन घरात शिरले. म्हातारी रोज टोमणा मारत होती, आत्ता कसा काय आठवला तुम्हाला? फोन केले तर उचलत नव्हता भाड्यानो, आत्ता कसा आठवला तुम्हाला? असं म्हातारी रोज म्हणत होती.
पण मुकाट्याने ऐकून घेतलं. आणि काही झालं, जेव्हा घरात येऊन बसला तेव्हा जीव भांड्यात पडल्यासारखं वाटलं सगळ्यांना. का? मूळ स्थान भेटले की आनंद होणं स्वाभाविक आहे. नाही, आम्ही सुरक्षित ठिकाणी आलो, आत्ता आमची काळजी घेणारी इथेच आहेत आणि कुठेही नाही आहे. मग कोणी का असे ना घरात, आईबाबाचा असायला पाहिजे असं नाही. आपलं घर भेटलं ना, बस झालं, आनंद, आम्ही सुरक्षित झालो. तसा हा जीव कधी सुरक्षित होतो? त्याचा मूळ ठिकाणी जेव्हा जाऊन विरमतो, त्यावेळी जीव सुरक्षितपणा अनुभवतो. सुरक्षितपणा तेव्हा त्याला अनुभवास मिळते, अनुभवायास मिळतो. त्याकरता रात्रंदिवस त्याचा शोध चालू आहे. जसा आमचा प्रवास वेगवेगळा काय झाले, आम्ही त्या प्रवासाकरता वापरत असलेली साधनं जी आहेत आमची, कोणाची सशक्त आहेत, कोणाची अशक्त आहेत, कोणाची योग्य आहेत, कोणाची अयोग्य आहेत. जायचंय मुंबईला, एकाला वाटलं गाढवावर बसून जाऊ आपण, कधी अरे आयुष्यात पोचेल का ते, जाईल तरी का एवढी 500 किलो, दिल्लीला निघाला असं समजूया. त्याला भेटलं गाढव, भेटलं गाढवावर बसून निघाला. कोणाला घोडं भेटलं, घोड्यावर बसून, कोणाला हत्ती भेटली, हत्तीवर बसून निघाला, कोणाला सायकल भेटली, सायकलवर निघाला. आणि काही लोक तरी अशी की मुंगीच्या पाठीमागे लागले. त्यांना हेही कळलं नाही, या मुंगीला स्वतःला चालता येत नाही, ह्याच्यावर मी बसलो तर ते चालेल का? चालेल का म्हणजे एवढं चालते, मला काय वाहणार नाही का? असं बरीच लोक मुंगीवर बसलेले सुद्धा आहेत आमच्यातले. त्यालाच साधन समजले, त्यालाच साधन समजले. म्हणजे भगवंताकडे जाण्याकरता जे जे साधन आम्ही निवडलेले आहोत ना, निवडलेले साधन सशक्त आहेत, अशक्त आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, आणि योग्य आहेत आणि अयोग्यही आहेत. आम्हाला वाटलं ही घेऊन जाईल, त्या दिशेने नाही जाणार, ते दुसऱ्या दिशेला जाणाऱ्या गाडीत सुद्धा बसलो, जाऊ दे म्हणतो आम्ही. तिथे कुठपर्यंत तिकीट देऊ, गाडी जाईल तिथपर्यंत दे, कुठल्या गावाला घे, उतरल्यावर बघू पुढे कुठे जायचं. असाच बऱ्याच लोकांचा प्रवास चालू आहे. खिशात पैसे आहे तेवढं तिकीट काढायचं बस, मग कुठे पोचणार, पोचेल तिथे पोचेल. दिशाहीन प्रवास याला म्हणतात. दशाहीन आणि दिशाहीन प्रवास सुरू आहे. नाही, जो जिज्ञासू असतो तो जिज्ञासू देव आणि देवासंबंधातलं स्थान समजतो, समजून म्हणतो योग्य साधन पकडून लवकरात लवकर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. आम्ही देवाला कुठेतरी आहे असं समजून चाललो तर कधीच नाही भेटणार. हा प्रवासाकरता एक स्थूल काहीतरी हाताला मनाला लागतो. एकदमच आम्हाला अगोचर असणारा, अदृश्य असणारा, अग्राह्य असणारा, म्हणजे अगोचर म्हणजे डोळ्यांना न दिसणारा, हाताला न लागणारा, नाजूक असणारा, यत्तदृश्यमग्राह्यम अगोचरम अपाणिपादम अचक्षुश्रोत्रम, ज्याला डोळे नाही, कान नाही, हात नाही, पाय नाहीये, नित्यम विभुम सर्वगतम, सर्वत्र असणारा, नित्य असणारा, व्यापक असणारा, यद्भूत योनिम परिपश्यन्ति धीराः. ज्ञानी माणूस त्याला या सर्व भूतमात्रादींमध्ये पाहतो, सगळ्यांच्यात आहे. असा आहे आमचा यंत्रवाहक, आमच्यातच आहे, सगळ्यांच्यात आहे. ऋषींनी त्याचा अनुभव घेतला.
घेतल्यानंतर म्हणाले की त्याच्याकडे जाण्याकरता प्रवास कुठून सुरू करू, कसं सुरू करू. लहान बाळाला समजावण्याकरता, अक्षरांचं ज्ञान करून देण्याकरता, आकड्यांचं ज्ञान करून देण्याकरता काही वेगवेगळ्या वस्तूंची वापर करतात. बाळा याला 1 म्हणतात, 2 वस्तू ठेवली, याला 2 फळं, 2 म्हणतात, याला 3 म्हणतात. वस्तू समोर ठेवून त्याला समजावतात. मोठ्या माणसाला गरज नाही. म्हणजे एक स्थूल वस्तू त्याच्या हातात देऊन ते शिकवतात ह्याला. आणि स्थूल वस्तू शेवटपर्यंत त्याच्या हातात राहत नाही. त्याला 1, 2, 3 कळायला लागल्यानंतर वस्तू गळून पडतात. 1, 2, 3, 4, 5, 6 कळायला लागले ना, पक्का झाले ना, झाल्यानंतर वस्तू गळून पडतात. वस्तू नसले तरी सुद्धा आकड्यांचा मूळ रूप त्याला कळतं आणि समजतं. तद्वतच देवालाही समजावण्याकरता, कारण जसं ज्या अक्षराबद्दल एक चित्र दाखवतात लहान बाळाला शिकवताना, चित्र दाखवून याला अ म्हणायचं, याला आ म्हणायचं. अम्माचा अ, अम्मा म्हणजे आई, आईचा आ, असं जे शिकवतो ना, त्याच्याकरता चित्रांचा वापर करतो सुरुवातीला. एकदा त्याच्या लक्षात आलं अ आ इ ई काय आहे, आणि चित्र निघून जातात, चित्र गळून पडतात. तसेच आम्हालाही भगवंताचा स्वरूप समजावण्याकरता देवांची रूप दाखवलं जातं, कुठलं तरी एक स्थूल वस्तू दाखवलं जातं. हे स्थूलधर कुठपर्यंत? त्या देवाचं स्वरूप कळेपर्यंत, अक्षराचा स्वरूप कळेपर्यंत, स्वरूप कळेपर्यंत पररूपांचं अवलंबन करावं लागतो. तसं आम्हालाही करावं लागतो. मग आमच्या हातात प्रतीकात्मक किंवा प्रतिमात्मक. माझे आई बाबा कसे होते? कारण मी लहान असतानाच आई बाबांचं दर्शन नाही झालं, लांब झालो असं समजूया. त्यावेळी त्यांची फोटो दाखवतात, हे तुझी आई आहे आणि हे तुझे बाबा आहेत. मग त्याला एक कल्पना येते की माझा बाबाचा रूप असं होतं, आईचं रूप असं होतं. आणि एकदा लक्षात आल्यानंतर फोटोची त्याला गरज भासत नाही. माझे आई बाबा अशी होती, ती फोटो मनात बसते, मनात स्थिरावते ते. नंतर सगळीकडे फोटो घेऊन फिरावं लागत नाही. जिथे बसून स्मरण करेल तेव्हा त्याला आपल्या आई बाबा दिसायला लागतात. का? ते चित्र आता मनात उतरलेले. याला प्रतिमात्मक विधान म्हणतात समजावण्याचा. प्रतिमा विज्ञान ही आमची. दुसरं, देवाला समजावण्याकरता कधी प्रतिमांचा वापर केला जातो आणि कधी प्रतीकांचा वापर केला जातो. प्रतीक कोणत्या? नाही, देव म्हणजे असं कल्याण गुणसंपन्न व्यक्तिमत्व. कल्याण गुण कुठले कुठले? नाही, देव सगळ्यांना प्रेम करतो, सगळ्यांवर प्रेम करतो. देव दुष्टांचा संहार करतो. देव दूरदृष्टी आणि सूक्ष्मदृष्टी संपन्न असतो. देवाची श्रवणशक्ती अद्भुत असते. देवाचा अंतःकरण उदार असतो. देव पीडा देणारे, कष्ट देणाऱ्यांना बांधून टाकतो. देव जर
कितीही सांगून न ऐकणारे असतील, तो उपद्रवी असतील, तर त्यांचा संहारही करतो. देव करुणामयी असतो, देव दयाळू असतो. मग हे गुण सांगितलं तर लोकांच्या लक्षात कसं येणार? देव दया कसं असते, प्रेम कसं असते, आणि दृष्टी म्हणजे दृष्टी कसं असते, ही त्याला संशय येतो. मग त्याच्याकरता ह्या सगळ्या गुणांना एकत्रित करून त्याचा एक मूर्ती बनवली आमच्या लोकांनी, मूर्ती बनवली. हे बघ, हे सगळे गुण ह्या मूर्तीमध्ये आहेत. देव असा असतो. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुः गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः, द्वादशैतानि नामानि यप्पठेत् शृणुयादपि, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे चैव विघ्नः तस्य न जायते. एक श्लोकही रचना करून टाकले. आत्ता गणपतीजवळ आलो आपण. आता का? हे देव आमचा प्रतीकात्मक आहे, प्रतिमा नाही आहे, प्रतीकात्मक आहे. हे देवाचे गुण आहे. त्यात सुमुखः, एकदंतः. तुम्हाला आता सगळे लक्षात येणार बघा, गणपतीकडे आहेत की नाही बघा. सुमुखः, एकदंतः. कपिलः जरासा कठीण जाणार. कपिल म्हणजे काय? मग क्रिकेटमधला कपिल एकच माहिती आहे आपल्याला, बरोबर. दुसऱ्या कपिलाचं नाव कुठल्या तरी शास्त्रकाराचं एक नाव कपिल होतं, कपिल मुनी, एवढंच कळणार ना. कपिल शब्द कुठे घेऊन जाणार आम्हाला? त्याचा अर्थाकडे न्यायला पाहिजे ना. कुठलाही शब्द त्याच्या अर्थाकडे, त्याच्या स्वादाकडे आम्हाला घेऊन जायला पाहिजे, स्वरूपाकडे घेऊन जायला पाहिजे. ज्या शब्दाचा अर्थ माहीत नाही त्याचा मुळाकडे ते घेऊन जाणार नाही. गजकर्ण हा लक्षात आला ना. लंबोदरश्च, लंबोदरः, लंब उदरः, लंबोदरश्च विकटो, थोडासा वाकडा आहे तोंडविंड, सोंड त्याचा वाकडा आहे. विकटो विघ्ननाशः, धूम्रकेतुः गणाध्यक्षः, बालचंद्रः गज आननः. हे 12 नाव आहेत बाबा त्यांना. हे 12च नाही, अजून खूप आहेत. आता शंकराचं नाव घेतलं की शंकराची सहस्रनामावली, शतनामावली आहेत. शंकराला 100 नाव आहेत. विष्णू सहस्रनाम ऐकलात तुम्ही? शिवसहस्रनामावळी आहे, तसं विष्णू सहस्रनामावळी आहेत. विष्णूला 1000 नावं आहेत, म्हणजे 1000 गुणांचं वर्णन. ते 1000 गुणांनी संपन्न आहे असं म्हणायचं आहे. प्रत्येक नावाला एक अर्थ आहे आणि एकासारखं दुसरं नाही आहे. 1000 गुण आहेत म्हणे देवाकडे, असं त्याचा अर्थ आहे. तथा ललिता सहस्रनाम म्हणजे देवी आहे ना, देवीची 1000 नाव आहेत. बरीच लोक तुम्ही मंडळी काय असते, घरात बाळ जन्माला आले की कुठलं नाव ठेवायचं, कुठलं नाव ठेवायचं असं येड्यासारखं कोणाला तरी विचारत फिरताय. मग कोण टिंटी म्हणते, कोण पिंटी म्हणते, कोण काय काय सांगतं आणि ते तुम्ही आपलं ठेवताय. त्याचा अर्थ काय माहीत नाही, त्याचा काय कुठे नेऊन पोचवणार हेही माहीत नाही, पण ठेवताय एवढं खरं. काही विचारायची गरज नाही. विष्णू सहस्रनामावळी घ्या, शिवसहस्रनामावळी घ्या, 1000 नावं आहेत त्यात. मुलगी असेल तर ललिता सहस्रनाम घ्या, त्यात 1000 नावं आहेत. आणि त्या नावाने हाक मारला तर ते देव तरी प्रसन्न होईल. या चिंटीने काय प्रसन्न होणार आहे? चिंटीने चिंटीच प्रसन्न होणार.
दिवसभर चिंटी 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 म्हणत राहिला तर कोण प्रसन्न होणार? त्या वस्तूला अभिप्रेत असणारा जे अर्थ आहे तीच प्रसन्न होणार. म्हणून नाव ठेवताना जरासा विचार करून ठेवत जावं. एक एक नाव म्हणजे एक एक गुण आहेत. एक एक नाव म्हणजे एक एक गुण आहे. त्या गुणांचा प्रतिनिधित्व करणारा एक अवयव दाखवला जातो. आता गणपतीची मूर्ती, बरीच लोक म्हणतात असा काय मुलगा जन्माला येऊ शकतो का? आणि तुमच्या घरात असला मुलगा जर जन्माला आला तर तुम्हाला बरं वाटेल का? म्हणजे जरासं त्यांना तथाकथित बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, तथाकथित म्हणजे हलकटच असतात, ते फार चांगले असतात असं नाही आहे. त्यांना कधीही चांगलं विचार करायची सवय नसते. संस्कृतीचा ऱ्हास कसा करता येईल शोधून काढलं तर चांगला अर्थ निघू शकतो, त्यांनाही समजू शकतो. पण नेहमी जी खाऊन सवय झाली ते तिथेच नेऊन पोचवणार, त्याला तीच आवडणार ना. ज्या माणसाला ज्याचा रुची हिचा सवय झाली त्याच रुचीने सगळी पाहणार ते. असं नाही आहे. या जगात आम्ही जसं पाहू तसं सर्वही दिसतं. सृष्टी का पिवळी नाही आहे. कावीळ झाले तर पिवळीच दिसणार, ते काय लाल दिसणार आहे थोडं. असं काही लोकांना, कावीळ झालेले लोकांना आमची देवदेवता हे पिवळीच दिसतात. हिंदू संस्कृती ही पिवळीच दिसते त्यांना. आता त्याला काय, आम्ही एवढंच म्हणू शकतो, देवा ह्यांना सद्बुद्धी दे. ह्यांनाही देव आठवतो कधी, ह्यांच्या घरातले कधी पळून जातील ना त्या दिवशी देव आठवतो. मग सगळ्या देवळात जातात ते, कसंही कर आणून तेवढा घरी पोचव. यांच्या घरात एक मोठा झटका दिली देवाने. कुठल्याही डॉक्टर म्हटले आता वाचत नाहीये, त्या दिवशी सगळ्या मंदिरात हे खेटे घालत असतात. आत्तापर्यंत ज्या देवाला शिवी देत होते ना, ते सगळे देव आणि देवांचे बाप ह्या आरामखोरांना आठवतात. तेव्हा मी बघितले, असं कितीतरी लोकांना बघितलं. पण असं करू नये, असं करू नये. ही सृष्टी आहे, इथे सर्वांना सर्व काही आहे. आणि हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं, इथे आमच्यात एक शास्त्रात 12 दर्शनापैकी 12 देवाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, देव, जीव आणि ही सृष्टी, जीव, जगत आणि जगदीश्वर, या तिघांना पाहण्याकरता वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची साधना मार्ग शोधून काढले. त्यांना जसं भावलं तसं त्यांनी केलं. त्याला 12 दर्शन म्हणतात. 12 लोकांनी 12 प्रकारे त्यांच्याबद्दल आपापली मार्ग मांडले. त्यातला एक मार्ग आहे नास्तिकांचा, देवालाच न मानणाऱ्यांचा. त्यांना सुद्धा आम्ही शास्त्रकार म्हणतो, त्यांना सुद्धा शास्त्रकार म्हणतो. ते नास्तिकच आहेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः तस्मात् सर्वयत्नेन ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जळून जाणारं शरीर परत कुठे जन्माला येणार? आलायस तर खा पे मजा कर, खर्च काढ, दारू पी, तूप खा, आनंदात राहा, सुखात राहा, आणि नंतर येणार की जाणार कोण बघितलेले? असं म्हणणाऱ्यांचंही एक शास्त्र आहे. आणि त्याला सुद्धा शास्त्रकार मानलेले आहेत आमची लोक. अरे तुझंही शास्त्र आहे, आम्ही मान्य करतो. त्याचेही खूप सुंदर प्रतिपादन, खूप सुंदर केले त्याने. आणि त्या शास्त्राचा प्रतिपादन करणारी आत्ता समाजात कोणी नाही, पण त्याचा शास्त्र पुरा जिवंत. त्याचा जेवढा जिवंत आहे तेवढा कोणाचाच नाही. शिकवणाऱ्यांचे एकाचाही नाही आहे. न शिकवता त्याचं शास्त्र जिवंत आहे.
सगळ्यांनाच तोंडपाठ आहे त्याचं. तुम्ही एखाद्याला म्हणा कशाला पितोय दारू, ते तब्येत बाद, काय तुम्हाला कधी कळलं आहे का? घेतले तर काय काय फायदा आहेत आम्हाला विचार, आम्ही घेतले आम्हाला कळते, न घेता तुम्ही कसा उपदेश करताय आम्हाला, असं म्हणणारे आहेत. बरोबर. मग आम्ही म्हटलं ना, अरे संसारात असा आहे तसं, नवरा बायकोची भांडणं आमच्याकडे येतात, आले की आम्ही म्हणतो असं करा तसं कर. तिसरा एक उभा असतो, या महाराजाला काय कळते ते, ह्याने कधी संसार केले, आधी लग्न करा म्हणावं, मग नंतर आमची भांडणं मिटवा म्हणावं. असं एक बाहेर उभं असते, ते बोलत असते. काय सांगावं तुम्हाला. म्हणजे जे असतात लोक, आम्ही त्यांनाही आमचं शास्त्रकारांमध्येच बसवलेले. लोकायत म्हणतात त्यांना. काय म्हणतात? लोकायत शास्त्र म्हणतात त्याला. ते लोकांनीच चालवत नेलेले, घेऊन चाललेले, त्याला कोण बाप नाही आहे. हे लोकच त्याचा बाप आहेत, म्हणून त्याला लोकायत म्हणतात. लोकांमधूनच आलेले आहेत. पण बाकीचे द्वैत आहे, अद्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे, शक्तिविशिष्टाद्वैत आहे, केवलाद्वैत आहे, द्वैताद्वैत आहे, अशी खूप शास्त्र आहेत. म्हणजे भगवंताला समजावून देण्याकरता खूप शास्त्र आहे. ही मार्गच आहे तेवढे. तसे दुसऱ्या अर्थाने बघितलं तर भक्ती मार्ग आहे, कर्ममार्ग आहे, ध्यान मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. हे सगळे आहेत. पण सगळ्यात सोपं भक्ती मार्ग. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसे. मोक्षाला प्राप्त करून देणारी किंवा मोक्षाला कारण ठरणारी जेवढ्या सामग्री किंवा साधन आहेत, त्यामध्ये भक्ती ही एव गरीयसी. भक्ती मात्र श्रेष्ठ आहे. का? सगळ्यांनाच जमतं. जसं केळी सगळ्यांसाठी चालतं, होय ना. लहान बाळाला दाताची गरज नाही, दाबायचं नुसतं जिभेवर, स्वाद सुटायला सुरू होते. म्हाताऱ्यांनाही चालतो, तरुणांना चालते का म्हणण्याची प्रश्नच येत नाही. बरोबर. गूळ कोणाला चालत नाही मला सांगा. जिभेवर ठेवायचं आहे ज्याला जीव आहे त्याला, आणि ज्याला स्वाद कळते त्याला. गाढवाच्या जर तोंडात तुम्ही गूळ घातलात, गाढवाला विचारलं कसं लागतंय, गाढव म्हणते गाढव हो, मग कळते तुला कसं लागते ते. गाढवाला पुरणपोळी दिला म्हणे एक जण, कसं लागते विचारला, हो माझ्यासारखं, कळेल तुला कसं लागते ते. तर काय कळणार त्याला गुळाची गोडी, असं म्हणतात ना. कारण त्याचं खाद्य नाहीच आहे ते. आमच्यातल्यांना काही ना आपली खाद्य नसताना दुसऱ्यांच्या खाद्याला तोंड घालून वर्णन करायची सवय झाली. नास्तिक आहेत, नास्तिकांचा विषय नाही आहे देवधर्म समजणं, तरी ते तोंड घालतात आणि त्याची गोडी सांगण्याचा प्रयत्न करतात, गध्यासारखं. दुसरं काय म्हणणार आपण तर. असो, समजावण्याची ध्यान ही एक मार्ग आहे. भक्तीला जसं गूळ चालतो, कोणाला चालत नाही, सगळ्यांनाच चालतो. जसं खडी साखर आहे सगळ्यांनाच चालतो, जसं दूध आहे सगळ्यांनाच चालतो, तसं भक्ती आहे ना, ही सगळ्यांनाच चालतं. भक्ती शास्त्रामध्येच ही मूर्त उपासना येतं. मूर्त उपासना म्हणजे भगवंताचा एक मूर्त रूप तयार करणं. मगाशी म्हटल्याप्रमाणे गुणाला प्रतिनिधित्व करणारी एक एक अवयव तयार करणं आणि त्या अवयव पाहिल्याबरोबर त्याचा गुण लक्षात यावं. सुमुख हा सुंदर मुख आहे,
सुंदरता कधी येते मुखात? सुंदरता मुखात कधी येतं? जिवंत असेल तर, हो ना? एक. दुसरं, सौंदर्य कुठे प्रकट होते? आतमध्ये ज्यांच्यात सौंदर्य भरलेले त्यांच्यात सौंदर्य प्रकट होतो. सुंदर दिसण्याकरता चेहरा सुंदर असायला पाहिजे असं नाही आहे. लैला मजनू काय चांगले सुंदर होते? काय सुंदर होते? मी कधी कॉलेजला असताना वाचलं त्यांचं जीवनचरित्र. विरूप होते, विकलांग होते, तरी प्रिय वाटलं नाही त्यांना. कोणतरी विचारे काय मूर्खा, निवडून असलं निवडलं असं म्हटले की नाही, तुला दृष्टी नाही आहे, माझी दृष्टी आल्यावरच तुला कळणार माझी पत्नी काय आहे. पत्नीला विचाराय असल्या ह्याला कशी काय निवडलीस? ती म्हणती माझी दृष्टी तुम्हाला आल्यावरच कळणार की ते कसे आहेत. सुंदरता चेहऱ्याच्या वर नसतो, सुंदरता चेहऱ्याच्या आत बघावं लागतो. तसं सुंदरता त्या गणपतीच्या सकल गुणांमध्ये भरलेली आहे. एकदंतः, 2 दात असायला पाहिजे हत्तीला, पण एक तोडून लेखनी बनवला. लेखनी बनवला. महाभारत लीला, त्याग आहे, त्यात त्यागाचा प्रतीक आहे. एकच दात दिसल्याबरोबर एक दात बाबा जगाच्या कल्याणासाठी पेन बनवले. या स्वतःचा दात तोडून पेन बनवणारं कोण असेल का? प्रतीकात्मक आहे, त्यागाचा प्रतीक आहे. सुमुखश्चैकदंतश्च कपिलः. कपिल म्हणजे तेजस, कपिल म्हणजे सूर्य. स्वप्रकाशित, परप्रकाशित नाही आहे, स्वयंप्रकाशित आहे. सूर्य, चंद्र परप्रकाशित आहे, पण सूर्य स्वयंप्रकाशित आहे. चंद्र परप्रकाशित का? सूर्याचा किरण चंद्रावर पडून तिथनं परावर्तित झालेले हे चंद्रप्रकाश असते. सूर्याला दुसरं नाव आहे कपिल. गणपती हे स्वयंप्रकाशित आहेत म्हणून त्याचं नाव कपिल पडलं. गजकर्णकः, नाव हत्तीच्या कर्ण म्हणजे सूप, कर्ण म्हणजे कान. कान कशी आहेत? हत्तीचे कान सूपासारखे आहेत. सूप कशी आहे? चांगलं ते पोटात घेते, खराब ते उडवून टाकते, टाकून देते. गजकर्णकः, आमचा देव चांगलं तो ग्रहण करणारा, खराब ग्रहण करणारा नाही. लंबोदरः, मोठा पोटाचा. मोठा पोट म्हणजे लट्टोबा असं म्हणता येतं, पण त्याला किती सुंदर शब्द लंबोदरः असं म्हटले. म्हणजे घालून घे रे, पोटात घालून घे. झालं असेल छोटे मोठे काहीतरी चुका होतात, पोटात घालून घे ना थोडासा, असं म्हणतो की नाही. क्षमागुणाचा प्रतीक आहे. उदासीन नावाचा जो गुण आहे त्याचा उदासीन करून टाक, क्षमा करून टाक. यालाच मोठा पोट असू दे, पोटात घालून घे, क्षमा करून टाक. पोटात घालून घे म्हणजे क्षमा करून टाक. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मोठं तंटा बखेडा उभं करू नको. मोठं अंतःकरण असू दे, मोठ्या अंतःकरणाचा, सगळ्यांना आपला समजणारा. मोठ्या अंतःकरणाचा म्हणजे काय? सगळ्यांना आपल्यासारखा समजणारा. एकाला जवळचा, एकाला लांबचा, एकाला श्रेष्ठ, एकाला तुच्छ असं न समजणारा, त्यांना लंबोदरः म्हणतात. आणि त्याचा लंबोदराचा पोट बांधायला काय पुन्हा त्याच्यावर साप,
साप म्हणजे 2 जीभवाला, 2 दातवाला. कुठले 2 दात? एक अहंकार आणि एक ममकार. अहंकार ममकार तोडून त्या सापाने उदारतेला बांधलेले आहे. उदारता कमी होऊ नये, उदारतेचा बांध फुटू नये बांधलेले. लंबोदरश्य विकटो. सोंड आहे ना थोडासा वाकडा आहे. विकटो थोडा वाकडा आहे, तर वाकडा लागतंय. सरळ असेल तर चालेल, जसा इकडी पण म्हणजे लवचिकता पाहिजे जीवनात. त्याचा प्रतीक काय आहे? कधी कधी सरळ रस्ता नाही भेटला तर वाकड्या रस्त्याने सुद्धा जाण्याची तयारी असायला पाहिजे. असा कठीण रस्त्यातनं सुद्धा विकट म्हणजे बिकट, बिकट रस्त्याने सुद्धा जाण्याची तयारी जीवनात असायला पाहिजे. याचा प्रतीक आहे ते बिकट सोंड. विघ्ननाशो. गणपती विघ्ननाश करणारा आहे. विघ्न नाशाकरता त्याच्या हातात शस्त्र आहेत. एका हातात परशु आहे. काही विघ्न येऊ द्या. विघ्न काही डोळ्यांना दिसतात, काही दिसत नाहीये. इथे आलोय, सगळी विघ्न दिसतात का तुम्हाला? इथे नाहीये. का दिसत नाही? विघ्न केवळ कुठल्या तरी दृश्य रूपातच येतात असं नाहीये. विघ्न बघा, इथे बसून सुद्धा मोबाईल वाजले की असं करायला लावते की नाही? विघ्न आले म्हणायचं तिथे, बरोबर? विघ्न आलेले. अंतराय म्हणतात ह्यांना शास्त्रात. विघ्न हे आलेत आता, आम्हाला सोडत नाही, ते तुम्हाला सोडणार आहे. विघ्न चांगल्या कार्यात येतात. ते सिनेमा थिएटरमध्ये कधी आलेत का? टीव्ही बघताना कधी आलेत का? नाही. बघा असं गप्पा ठोकताना कधी आलेत का? नाही. ते कीर्तन प्रवचनातच येतात. बाकीच्या वेळी यायला ते धाडस करत नाहीत. त्यांना म्हणते इथे अहिंसा आहे, चला इथे जाऊया. विघ्ननाशो. विघ्न स्वरूप असो किंवा अरूप असो, कोणत्याही याच्यात येऊ, नाश करण्याची सामर्थ्य आहे. विघ्ननाशो. त्याच्याकरता प्रतीकात्मक त्यांच्या हातात आयुध दिलेले आहे विघ्न नाश करण्याकरता. ते पाहिल्यानंतर आमचा विघ्न नाश करणार आहे देव असं आठवा. गणाधिपो. गणांचा अधिपती आहे. कुठल्या गणांचा? इंद्रिय गणांचा अधिपती आहे. अंतःकरण गणाचा अधिपती आहे तो. सर्व इंद्रियांना आपल्या अधीन ठेवणारा गण म्हणजे समूह. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय समूहाचा नियंत्रण करणारा, या सगळ्यांवर अंकुश ठेवणारा. अंकुश ठेवणारा त्याला गणपती म्हणतात. गणपती म्हणजे गणांचा पती. कुठलं गण? विषय असेल, इंद्रिय असतील, मनबुद्धी चित्त अहंकार नावाचा अंतरेंद्रियांचा एक गण आहे, समूह आहे. त्या समूहाचा सुद्धा अधिपती आहे. का? गणपती ज्ञानी आहे. गणपती ज्ञानी आहे. गणपती बुद्धीने सर्व विघ्न दूर करणारा आहे. बुद्धीने सर्वांना जिंकणारा आहे. बुद्धीचाही अधिदैवत आहे गणपती. बुद्धी युक्तियुक्त असते, शक्तियुक्त नाही. शक्तीचा प्रयोग बुद्धीत चालत नाही. दुसरा होता भाऊ, मोरावर बसून गेला पृथ्वी प्रदक्षिणेला. हुशार होता, बसला उंदरावर, आईबाबांचं चक्कर काढला. म्हणाला जिंकलो, म्हणाला मी. का? आईबाबांपेक्षा
पृथ्वी छोटी आहे. पृथ्वीपेक्षा मोठी कोण? आई. चला आईलाच राऊंड मारूया. झाला म्हणाला. आमच्या शास्त्रात सुद्धा सगळीकडे म्हणते पृथ्वीपेक्षा मोठे कोण? आई बाबा. हे जे प्रपंच आहे ना, या प्रपंचापेक्षाही वजनदार मोठे कोण असतील तर आई बाबा. मग आई बाबांना एक राऊंड मारले की पृथ्वी प्रदक्षिणा झाली. म्हणजे शक्तीचं प्रदर्शन न करता युक्तीने जिंकणारा आमचा देव आहे, याचं प्रतीक गणपती आहे. गणानाम पती. म्हणजे बंधन जे आहे जीवनात, त्या बंधनाकडे जाऊ न देणारा, इंद्रियांना विषयांकडे जाऊन त्या विषयांमध्ये अडकून पडू न देणारा, आणि हे जीवन रथ जे आहे व्यवस्थित हाकणारा, त्या रथात बसून योग्य दिशेने रथ चालवण्यास प्रेरणा देणारा गणपती. विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुः गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः. आमचा देव धूम्रकेतु. कितीही धूम्र म्हणजे धुक्का किंवा धूर जरी असला तर त्याच्यात केतू आहे ना चमकत असतो. एक नक्षत्र आहे केतू, म्हणजे एक नक्षत्र. धूसर आकाशात सुद्धा एक आशेचा किरणासारखा जो नक्षत्र आहे त्याला धूम्रकेतू. आमचा गणपती असा आहे धूम्रकेतू. जीवनात कोणाच्याही कितीही विघ्न येऊ द्या, त्या सर्व विघ्नांना दूर करणारा धूम्रकेतू आहे. म्हणजे आशेचा किरण आहे. आशेचा किरण आहे. त्या धूम्र दूर करून प्रकट होणारा आणि प्रकट करणारा, सहाय्य करणारा धूम्रकेतू. बालचंद्रो. वाढत्या चंद्रासारखा आहे तो. आता लहान आहे. वाढता चंद्र म्हणजे दर दिवशी एक एक कलेने वाढत जाणारा. खूप बुद्धिमान आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी आहे, मोठाच होत जाणार. लहानपणीच एवढी उत्कृष्ट ज्ञान त्याच्याकडे. रावणासारखा रावणाचा गर्व हरण केला, माहिती आहे ना. या काय गेला होता गुरं राखायला, आला रावण आत्मलिंग घेऊन हिमालयातनं गावी चाललेला होता लंकेला. इथे आपल्या शेजारी बेळगावच्या पलीकडे जागा स्थान दाखवलं जातं, गोकर्ण. तिथे गुरं राखत होता म्हणे. कशाला तिथे गेला होता माहित नाही, पण राखत होता तिथे. आमच्याकडे काय कथा फार सुंदर आहे, पण त्याचा संकेत ग्रहण करायचा. किती वाजता झाला होता, कुठल्या वर्ष होता, साक्षी कोण कोण होते, काय गरज आहे का. रावण आला लिंग आत्मलिंग घेऊन, लघवीला जायचंय म्हटलं, जमिनीवर ठेवायचं नाही, तिथे सांगूनच दिली होती. जमिनीवर ठेवला की परत मिळणार नाही तुला. याला म्हटलं धरून उभी राहा. हा म्हटला नाही, मी काय फार वेळ राहणार नाही, मी 3 म्हणेपर्यंत तू यायचा. कथा सुद्धा किती सुंदर रचलेत आपल्या लोकांनी. अरे अक्कल लागते त्याला, बुद्धिमत्ता लागते. तो बिचारा किती लांबून आला होता, तटलेले लघवी, ते काय लवकर खाली होणार टँक. आणि रावण तो झाला वेळ 1 2 3 म्हटलं, ठेवून दिला. काढायला गेला, नाही आला. आणि कानासारखं ते पिळलं गेला, म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलं आहे ना. असा धरून पिळला म्हणे लिंगाला, पिळल्याबरोबर
असं कथा आहे. त्या कथेतही आनंद असते, मजा असते, त्याच्यातही काही संकेत आहेत. गोकर्ण, रावणाचा गर्वहरण झाला. एवढ्या स्वर्गातली देवता सुद्धा ह्याला काही करू शकले नव्हते, पण हा बटुकने केला काम. बटुक म्हणजे छोटा, बटुकने केला त्याचं काम, बरोबर फस्त करून टाकलं. जा म्हणाला आता लंकेला, गेला रडत. मग काय करणार. बुद्धिमान होता म्हणण्याचं कारण काय, बुद्धिमान होता, बुद्धिमान, लहानपणीच बुद्धिमान होता. आणि जरासा तारुण्यात आला, महाभारत लीला व्यासाने सांगितलं. हा लीला अशी कथा सांगितलं जातं. एक आश्चर्य म्हणजे हा चिरंजीवी आहे एका अर्थाने. रामायणात सुद्धा होता, महाभारतात सुद्धा आहे. मग किती वर्ष जिवंत होता गणपती? गणपती कायम जिवंतच आहे. रावण गर्वहरण करतानाही गणपती होता. रामायणात ती कथा सांगितली जाते तेव्हा. आणि महाभारतात व्यास लिहायला बसले, त्यांना एक हुशार माणूस पाहिजे होता लिहिणारा. आपण सांगितलेल्या गोष्टी समजून उमजून लिहिणारा एक माणूस पाहिजे होता. बऱ्याच लोकांना नाव सुचवलं. गणपती बरा आहे, बैठक बरा आहे त्याचं म्हणाले. का बरा आहे? बैठक बरा आहे त्याचा, बसला की उठत नाही, स्थिर बसणार आहे. नाही तर लिखाणाचं वगैरे काम करणारे 2 मिनटं बसायचं, तासभर उठून फिरून यायचं, असल्या माणसांना नाही जमणार. हा माणूस योग्य आहे म्हणाले तुम्हाला. गेला विचारलं, लिहिणार का? लिहितो, पण माझं एक कंडिशन. काय कंडिशन? मी एकदा सुरू केले की शेवटपर्यंत थांबणार नाही. किती वर्ष लागू द्या, नाही तर महिने लागू द्या, महिने लागू द्या, नाही तर वर्ष लागू द्या, संपेपर्यंत तुम्ही सांगत जायचं. जमणार का तुम्हाला? अरे जो माणूस असिस्टंट शोधायला आला होता त्यालाच ह्याने प्रश्न केला, जमणार का एवढा सांगायला? तो का छोटा नव्हता, तोही महामहर्षीच होता. तो म्हणाला जमेल, पण एक कंडिशन. काय? जे सांगेन ते कळल्याशिवाय लिहायचं नाही. हा, कळल्यावरच लिहितो म्हणाला. ठीक आहे. मग तो मध्ये 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 अशी काही काय म्हणतो, बारुडी अभंग टाकला मध्ये मध्ये एक. अरे असं कसं, कूटरचना म्हणतो आपण त्याला, कूटरचना टाकला. मी तुम्हाला बराच वेळ सांगितलेलं आहे ते. केशवम पतितं दृष्ट्वा पांडवाः हर्षनिर्भराः रुदन्ति कौरवाः हा हा केशवा केशवा. के, क म्हणजे पाणी, के म्हणजे सप्तमी विभक्ती. पाण्यात, केशवम, के म्हणजे पाण्यात, शवम पतितं दृष्ट्वा. त्याचा वरचा अर्थ काय होईल? केशवम पतितं दृष्ट्वा. रणांगणामध्ये केशव म्हणजे कृष्ण पडलेले पाहून पांडवाः, पांडवांना अत्यंत हर्षनिर्भराः, अत्यंत आनंद झालेले आहे. आणि रुदन्ति कौरवा, कौरव हंबरडे फोडून रडत होते. हा हा केशवा केशवा, गेला 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 आपला माणूस म्हणून रडत होते. असं सांगितले व्यासाने. आणि हा म्हणाला असं कसं जमणार आहे, असं घडलंच नाही तर असं कसं सांगतोय? सांगतायत म्हणजे काहीतरी अर्थ असायला पाहिजे. चला अर्थ काढूया. केशवम पतितं दृष्ट्वा. के म्हणजे पाण्यात, शवम पतितं दृष्ट्वा, प्रेत, शव म्हणजे प्रेत, पतितं म्हणजे पडलेले, दृष्ट्वा पाहून, पाण्यात प्रेत पडलेले पाहून, पांडवाः, पांडव म्हणजे मासे, पांडव म्हणजे मासे, पांडव शब्दाचा अर्थ मासे. पांडवाः हर्षनिर्भराः, अतीव आनंद झाला त्यांना. बाबा आपल्याला 8-15 दिवसाचा प्रश्नच मिटला, आहार भेटला म्हणून. मग कोण रडत होते? हे आत गेलेले ना पाण्यात. रुदन्ति कौरवाः,
रुदन ते रडत होते. रडतायत कोण? कौरवः. काव काव, रव म्हणजे ध्वनी, आवाज. रव म्हणजे ध्वनी, रव म्हणजे आवाज. कोण? कौ कौ असा करतात ना ते. कौरव. कौरव म्हणजे काव काव करणारे आहेत ना, त्यांना कौरव असं नाव आहे. कौरव म्हणजे काव काव ध्वनी काढणारी जे आहेत ते रडतायत. कावळे किनाऱ्यावर बसून रडतायत. काय म्हणून? इथे पडलं असतं तर आम्हाला मिळालं असता, तिकडी गेला, हाय 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 असं ते करत बसलेत. गणपती ही सगळी समजून लिहिण्याकरता वेळ लागायचा आणि तेवढ्यात सगळे आपले विधिविधान उरकून परत व्यास महर्षी परत यायचं. अशी महाभारतात हजारो श्लोक आहेत असले द्वंद्वार्थ देणारे. पण गणपती हे समजून लिहित होते, म्हणजे इतके बुद्धिमान होते. गणपती बुद्धिमान होते. म्हणून गणपती एक महापंडित होते, बहुभाषा विदू होते. आणि गणपती एक आज्ञाधारी पुत्र होते, हेही विसरता कामा नये. आई वडिलांचा बघा ना, त्याला शिवपुत्रही म्हटलेले आणि गौरी पुत्रही, गौरी नंदनही म्हटलेले. म्हणजे कोणाला म्हणतात नंदन? जो आपल्या आई वडिलांना अतीव आनंद देतो. नंद म्हणजे संतोष. अतीव आनंद देणारा, आपल्या आईबाबांना अतीव आनंद देणारा त्यांना नंद म्हणतात. गौरी पुत्र किंवा गौरी नंदन किंवा शिवपुत्र सर्व अर्थाने. मग काही लोक म्हणतात पार्वती घरात होती, शंकरजी कुठेतरी गेले होते. कथा पुराणातले संकेत देणारीच असतात की बरीच वर्ष तपश्चर्या केली होती, अंगावर मळ साठवलेला होता आणि ते मळ काढून एक मूर्ती बनवली आणि त्यात पाण प्रतिष्ठा केली आणि बालक तयार झाला आणि त्याला दारात बसून अंघोळीला गेली. हो ना, कथा ना. शंकरजी आले, आपल्याला माहीत नव्हता हे बाबा आहे, सोडणार नाही तुला म्हटलं आणि त्याने मुंडकं छाटलं. आणि मग पार्वतीने फारच विनंती केल्यावर आणून एक हत्तीचा बसवला असं म्हणतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्या देवोपासनामध्ये केवळ पशु, केवळ प्राणी किंवा केवळ वृक्ष किंवा केवळ मनुष्य, केवळ देवता असं नाही आहे. मिश्र पण आहेत. नरसिंह, खाली नर आणि वरती सिंह आहे. आणि इथे गज आनन. गज आनन म्हणजे मुख, तोंड, मुख. गज म्हणजे हत्तीचा मुख. मुख का म्हणावं? या शरीरातल्या सगळे मुख्य कंट्रोलिंग सेक्शन इथे आहे आणि पुरा शरीर चालवण्याची यंत्रणा इथे आहे. चालवणार कोण? पाहणारी इथे आहेत. तुम्हाला माहिती आहे, पाहणारी इथे आहेत. एखाद्याला झाडावर आंबे दिसले, कोण पाहणार? डोळे पाहणार. मग सांगणार कोण? बुद्धी. तेही इथेच आहे, इथे हाता गुडघ्यात नाही आहे, बरोबर? तेही इथेच आहे. मग त्या बुद्धीने सांगितलं कोणाला? पायाना. पाय गेले झाडाजवळ, पाय म्हणाले आपले काम नाही आहे, इथपर्यंत मी आणलं, माझं काम संपलं. मग तेव्हा बुद्धीने कोणाला सांगितलं? हाताला. पाय आता हे हात आहेत ना, ते गप्प बसलेले आहेत, त्यांना सांगा म्हणाले आमचं काम संपलं आता. पायाला सांगितलं, पायाने सांगितले आता ह्याला, हाताला. मग हाताने आंबा घेतला. हात काय खाल्ले? नाही. आता आंबा खाणार कोण? तेही इथेच आहे.
फुकट राबणारी खाली आहेत, स्वाद घेणारी वर आहेत. खाल्ल्यानंतर त्याचा आस्वाद कोणाला समजणार आहे? हाताला समजणार की पायाला समजणार की पोटाला समजणार? नाही, जिभेला समजणार. तेही इथेच आहे, वरच आहे. ही सगळी प्रमुख मंडळी इथे आहेत म्हणून ह्याला मुख मुख असं नाव पडलं. सगळ्या प्रमुख मंडळी इथेच आहेत. या शरीराचा सगळे कंट्रोल करणारी हेच आहेत आणि याचा सगळे आनंद घेणारेही इथेच आहेत. मुख इथे आहे. कोणाचाही असो ते मुख, सगळ्यांची तिथेच असतात सर्व. आमच्यात असं शरीर एक, मुख एक असंही उपासना, ते प्रतिकात्मक आहे. मगाशी आपल्याला सांगितलं ना, अशी कोणी जन्माला येत नसतो. आम्हाला हवं म्हणून प्रतिकात्मक आम्ही निर्माण करून घेतलेले आहे. आम्हाला जसं हवं तसं आम्ही बनवून घेतलं. अरे आमचं स्वातंत्र्य आहे. आमचा देव कसा असावा हे आम्ही निर्णय करणार. आणि ही स्थूल उपासना करत करत या स्थूल प्रतीकांची जे गुण आहेत त्या गुणापर्यंत जाणं. आणि एक दिवशी हे पडणार इथे, स्थूल इथेच पडणार. जसं गुरुजी शिकवताना वापरलेले स्थूल वस्तू इथे पडतात आणि आकडे आणि अक्षर जसं लक्षात राहतात, तसं हे स्थूल रूप इथे पडेल आणि आमच्या मनात सूक्ष्म गुणाधिपती त्या परमात्म्याची रूप मनात घर करेल. करता करता त्याची चिंतन करता करता भाव दृढ होईल आणि दर्शन बाहेर नाही आत व्हायला सुरू होणार. ही आमची उपासनेची पद्धत आहे. काय चुकीचे? तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा ना. तुम्हाला नाहीतर उगाच म्हणायचं तुमची देव पाण्यात विरघळतात आणि तुमची देव अग्नीत जळतात, तुमचा देव तुकडा होतो, असं ते दुसरे अन्यधर्मीय पुस्तक लिहिलेले आहेत आमच्या देवावर. मग आमचा देव असा काय नाही, आमचा देव बुडत नाही पाण्यात, तुमचा देव बुडतो. होय ना, तुमचा देव बुडत नाही ना, द्या माझ्या हातात, लावतो, आग जळतो की नाही बघूया. असतो की नाही असा एक क्रॉस क्रॉस म्हणतात, काय म्हणतात, द्या माझ्या हातात, कसं जिवंत राहते बघूया. आता विचारत नाही म्हणजे काही बोलावं असं त्याचा अर्थ नाही ना. आणि दुसरा आमचा निर्गुण आहे, निराकार आहे. मग निर्गुण निराकार आहे, तू तर कशाला रूप धारण करतोय, तू पण जा ना. आमचाही देव निर्गुण निराकारच आहे, पण त्याच्यापर्यंत जाण्याकरता आम्हाला सगुण साकाराचा आधार घ्यावा लागतो. होय ना. हवा निर्गुण निराकार आहे. ही हवा घेण्याकरता ही येऊन कुठल्याही टायरीत आपोआप बसत नाही आहे, त्याला घेऊन भरावं लागतो. बरोबर. हवेत पाणी आहे, जलजनक आहे म्हणून काय तहान भागते का? असं वडून काय होणार आहे का? नाही ना, पाणीच प्यावं लागते बाय. ही पाणी कुठेतरी संग्रहित करावं लागते, ते प्यावं लागते. असं आहे म्हणून ते कामाला येत नाही. तसं निर्गुण निराकार आम्हाला कामाला येत नाही. निर्गुण निराकारापर्यंत पोचण्याकरता गायीच्या शरीरात सर्वत्र दूध आहे, दुग्धनेलिका आहेत शरीरात, म्हणून काय तोंडातनं दूध काढता येतं? काय पाठीवरनं काढतो, इथे एक होल पाडतो आणि दूध काढतो, आलेले नाही आहे. दूध काढण्याकरता काशेतनंच काढायला पाहिजे, ती जागा की बनवलेली आहे. तसं आमचा देव भेटण्याकरता दुधासाठी कास जसं आहे, गायीच्या अंगभर जरी दूध असलं काढण्याकरता काशेत स्तनातनंच काढावं लागतं. तद्वतच जगभर जरी आमचा देव असला तरी देवाचं दर्शन इथूनच सुरू करावं लागतं. उपासना मूर्तमधूनच सुरू करायचा, मग अमूर्तात जाऊन तो संपतो प्रवास. मूर्त म्हणजे मूर्तीपासून सुरू करायचं कुठल्याही प्रकारचे. आणि हळूहळू हळू आमची दृष्टीच नाजूक होत जाईल आणि आमची उपासना ही उपासनेला घेतलेली वस्तू आहे ती आपोआप गळून पडतील. पडल्यानंतर बघा, देव दिसल्यानंतर सुद्धा करत राहतो असा कधी होत नाही. एकाला गुरुकडे गेला एक शिष्य, मला काहीतरी उपासनेला वस्तू द्या म्हणाला.
हे नाही म्हणाला, काय त्रास आहे तुम्हाला? मला झोपच येत नाही म्हटला. झोपच येत नाही? मग असं कर, मी एक मूर्ती देतो, याची पूजा आणि मंत्र म्हणत राहा, म्हणता 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 तुला झोप येऊन जाईल. घेऊन गेला घरी, मूर्ती ठेवला, उदबत्ती लावला आणि लावून मंत्र म्हणायला सुरुवात केला, पूजा करून मंत्र म्हणायला सुरुवात केला. म्हणता 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 झोप यायला लागले. अरे चा, गुरुजींनी ह्याचा उपासना करायला सांगितले, आत्ता झोप यायला लागले. म्हणून पाणी आणला, पाणी लावून घ्यायचं, पुन्हा सुरू करायचं, डोळ्याला पाणी लावायचं. पाणी लावून सुद्धा डोळे काय ऐकेना, झाका. आणि मीठ आणला, मीठ घातलं पाण्यात, मिठाची पाणी घालायला सुरुवात केला. मिठाची पाणी घातल्यानंतर गार वाटते की नाही डोळ्यांना? वाटते की नाही? आणि चुरचुरायला लागले डोळे. थोडा वेळ राहिला आणि पुन्हा झोप काय थांबणार आहे का? दुसऱ्या दिवशी गेला, एक दिवशी गेला गुरुजींकडे. गुरुजी, तुम्ही दिलाय ते दिलाय, झोपच यायला लागली. म्हटलं, तुला कशासाठी पाहिजे होता? झोपेसाठी पाहिजे होता. आता झोप येते तर ती कशाला पाहिजे? होय ना? आता सोडते आणि झोप व्यवस्थित. तसं आमची मूर्ती आहेत ना, ही आम्हाला आमची समाधी प्राप्त करून देण्याकरता आहेत. नंतर आपोआप सुटतील ते, मूर्ती तिथेच राहील आणि मला झोप लागेल. तसा आमची मूर्त रूप राहतील बाजूला आणि आपोआपच मन समाधी अवस्थेला जाईल, मन आनंदी होईल. आमची त्या बाजूने जाण्याची मार्ग आहेत. हे नाही, काही लोक कायमची करतात. होय करतात. मग या महाराजांना ज्ञान नाही का? हे मंदिरात जातात, पाया पडतात, पूजा करतात रोज. मग हे कशासाठी करतात? घरात मोठी माणसं जे करतात, यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः, जी मोठी माणसं करतात ना, तेच इतर जण अनुकरण करत असतात. ते त्यांच्यासाठी नाही आहे, इतरांसाठी आहे. गुरुजी हातात खडू घेऊन आता लिहितात, वस्तू देऊन शिकवतात. गुरुजींसाठी नाही आहे ते, त्यांच्या मागच्यांसाठी आहे. तसं ज्ञानी पुरुष सुद्धा मूर्तीपूजा करतो. का करतो? ज्ञानी त्यांच्यासाठी नाही आहे, त्यांच्या मागच्या लोकांना आदर्श देण्याकरता. आई वडील सुद्धा असा घोडे होऊन घरात फिरतात. होय ना? मुलगा म्हणतो मला घोडा पाहिजे, म्हणतो की नाही? म्हटल्याबरोबर आता भयंकर रडायला लागला घोडा पाहिजे म्हणून. आई ऑफिसला फोन केली साहेबांना, साहेब ताबडतोब घरी या म्हटले. म्हटलं का? का म्हणजे पोरगा घोडा मागायला लागलाय. का बरं? ते गल्लीत कुठलं तरी एक गाढव बघून आलाय, मला तसलंच पाहिजे म्हणतोय. आता आम्ही कसं आणायचं साहेब ते गाढव आपल्या घरात? साहेब घरी आले. आता बायकोची ऑर्डर म्हटल्यानंतर ऑफिस सोडून आला बिचारा. बघा म्हणाली, ते गाढव मागतोय. गाढव मागतो, आता काय करायचं? ते गाढव आणले तर गल्लीतले लोक काय म्हणतील? साहेब गाढव कशाला धरून नेले म्हणतील. मग काय करूया? बायको म्हटली, व्हा गाढव तुम्हीच आता. टेका म्हणाले, गुडघ्या टेका, हात टेका, वर एक चादर टाकते आणि वर बसवते म्हणाले त्याला. झाला, गुडघ्या टाकला, चालायला लागला. पोरगा खुश. घोडा भेटला म्हटला. ते काय घोडा आहे? पण त्याला आनंद भेटला. त्याच्या बाळासाठी ते करावं लागलं ना. जसं बाळासाठी करावं लागतं तसं ज्ञानी पुरुषांनाही आपल्या मागच्या लोकांसाठी हे सर्वही करावं लागतं. ध्यानही करावं लागतं, भजनही करावं लागतं, आरती पण करावं लागतं आणि उपासना पण करावं लागतं, पूजा पण करावं लागतं. का? मागे मोठं परिवार आहे, सगळ्यांसाठी ते केलीच पाहिजे. म्हणून आपलं धर्म देवाकडे घेऊन जाण्यासाठी मूर्तींची उपासना मूर्त रूपात देऊन अमूर्ताकडे नेण्याचा प्रयास केलेले असं आपण समजावं. हे सोडून हे काय देणार आहे, ते काय देणार आहे, ते मंदिरातला देव
आमचं काय स्वतःचं रक्षण करता येत नाही, तुमचं काय रक्षण कर, ते बडबडतात, बडबडू दे, काय जाणार आहे. आणि काय त्यांच्या शब्दाला आपण उत्तर द्यायचं नाही. आपण आपलं करत जायचं. जे केलेलं आहे त्याच्यात एक सायन्स आहे, ते विज्ञान आपण समजून घ्यावं आणि आपण त्या मार्गाने चालावं. न समजता नाही, समजून घ्यावं. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आमच्या पूर्वजांनी जे दिलेले आहे ना, त्याच्यात काहीतरी अर्थ भरलेले आहे. अर्थ काय आहे हे समजून घ्यावं. आम्हाला मूर्ती दिलेली आहे, तर मूर्ती ते प्रतिमा आहे. आई वडिलांची चित्र पाहिल्याबरोबर आई वडिलांची सर्व कार्य लक्षात यावं, ही प्रतिमा विज्ञान आहे. प्रतीक विज्ञानामध्ये तिरंगा बघितल्याबरोबर देश माझा हे स्वाभिमान माझ्या मनात जागतो. का? देशाचा प्रतीक आहे झेंडा. तसा आमची देव, आता देवी आहे, तिच्या हातात खड्ग आहे, तिच्या हातात भाला आहे, भरची आहे, त्रिशूल आहे, कोणाच्या तरी हातात त्रिशूल आहे, आणि खाली एकाला टाकलेले, त्याला तुडवले, तोंडातनं रक्त येते. हां, दुष्टांचा संहार करणारी आमची देवता आहे, ही दाखवायचं आहे. त्यात शिष्टांचे रक्षण करणारी आमची देवता आहे, हे दाखवायचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा हातात देतो, गळ्यात घालतो, त्या सगळ्या गोष्टींची वेगवेगळी संकेत आहेत, प्रतीक आहेत. ही प्रतीक विज्ञान समजून घ्यावं आणि आमची उपासना आम्ही चालू ठेवावं. ही भाद्रपद महिन्यातली ही जी उपासना आहे, आमची गणपती उपासना, याच्या आधी कृष्णाष्टमी झाली, या सगळी उपासना आम्हाला आनंद देणाऱ्या आमच्या देवांची उत्सव आहेत आणि अर्थपूर्णरित्या हे साजरे करायला पाहिजे. पण आमची काही मुलं मुली कळत न कळत त्याचं इतकं विकृतीकरण करतात. मी काल पुण्यातनं येत होतो, रात्री उतरलो मी विमानाला, दिल्लीतनं आलो आणि पुण्यातनं येत होतो. येताना मिरवणूक दिसलं मला. किती जन्मातलं माझं पाप होतं आणि हे पाहायची वेळ आली आपल्याला, असं वाटलं. का? पाहून खूपच वाईट वाटलं. जी गाणं त्यांनी लावले होते ना, ते देवासमोर लावण्या लायक गाणी नव्हती. आणि कळत न कळत आमची मुलं मुली ही लावतात. त्यांना तरी बहुतेक त्यातलं काही ज्ञान नसावं आणि त्यांचं हे बघितलं तर एकही शुद्धीत नव्हतं. त्यात सगळे पेट्रोल टाकलेलेच होते. आणि त्याच्यापेक्षा अधिक दुर्दैव मी बघत होतो, त्या हातवारे करून काय काहीतरी ॲक्शन करत होते. ते जे लाईट लावलेले होते ना, ते लाईटनी जवळजवळ मला 1 तास 2 तास डोकं दुखलं गाडीत. लोकांचं काय होत असेल आजूबाजूचा. आणि ध्वनी होता ना, आमच्या गाडीची काचा असा धरधरत होते, असली ध्वनी होती त्याची. आणि कशी कानाची पटलं राहतात त्यांची कोणास ठाऊक. ह्यापेक्षाही बघितलं, सायकल मोटरवर रस्त्याने जाणारी पोरं होते ना, सायकल मोटरवरच असं करत होते. 2-2, 3-3 मुलं बसल्या बसल्या ठिकाणी त्यांच्या अंगात आवेश. आणि कोण 4 व्हीलरवर होते त्यातलीच, ते स्टेअरिंगवरच डान्स करत होते. हे पाहिल्यानंतर थोडंसं खिन्नता आली की काय आमची उत्सव आणि ह्याचा काय करून ठेवले या लोकांनी. एक सामूहिक उत्सव करायला पाहिजे, समाज जागृतीचा, आणि ह्याचा एक भाग म्हणून आमच्या पूर्वजांनी ह्याला सार्वजनिक उत्सव बनवले. पण त्यांना कधीही असं वाटलं नव्हतं, की कधी स्वप्नात सुद्धा आलेले नव्हतं की इतकं विकृतीकरणापर्यंत नेतील, असं वाटलं ना. आणि आम्ही काय करतो ह्याची जाणीव जर आपल्याला नसेल तर भविष्य आम्हाला क्षमा करेल असं नाही आहे. जी समजदार माणसं आहेत त्यांनी कुठेतरी चर्चा करावं. चुकणाऱ्यांना हे चुकते असं सांगण्याचं धाडस करावं. आमच्यात तेही धाडस होत नाही. हे चुकीचं आहे, योग्य नाही आहे असं सांगण्याचं धाडस करत नाही. कुठेतरी सांगायला पाहिजे, कुठेतरी बोलायला पाहिजे. सणांचे विकृतीकरण हे थांबवलं गेलं पाहिजे. नाहीतर नंतर दूषणास पात्र, धर्मालाच दूषण देतात. हे बघा, हे यांच्या धर्मात काय चाललंय असं म्हटलं तर
विनाकारण सगळ्यांनाच त्याचा परिणाम भोगावं लागतं. बघा ना, परवा इथे एक माणूसच मेला, ते धनक्या त्या आवाजाचा धक्क्याने माणूस मेला. एक 2 पोरांची आमच्यातली डोळेच गेले, गणपती आणतानाच गेले. एका ह्याचं चष्मेवाले हे होते कॉन्स्टेबल, त्यांचेही डोळे बाद झाले. ड्युटी करावं लागते आणि 1 तास नाही 2 तास नाही, पुरा रात्र त्या उजेड आणि त्या ह्याच्यात राहायला पाहिजे. आणि त्यातच मी बघितले आपल्या भगिनी रात्री पोलीस ड्युटी करत होते. म्हटलं हे कसे सहन करत असतील, एकतर महिला आणि ही सगळी विकृतीकरण, आणि त्या ह्याच्यात त्यांनी कसे ड्युटी करावं. एकतर त्यांना तो ड्युटी लावायला नाही पाहिजे होता, कारण एकही सुद्धित नसते हो तिथे. रात्रभर दारू पिऊन धिंगाणा घालत असते आणि तशात याने ड्युटी करावं. फार हिडीस वाटलं. आणि हे सगळे बघताना मलाच लाज वाटलं की आपण काहीतरी पूर्वजन्मात किंवा मागे इथे जन्मल्यापासून काहीतरी पाप केला असावं, म्हणून हे सगळे पाहावं लागलं की काय, असं वाटलं. पण असं होऊ नये. आपण आहात, आपण कुठेतरी चर्चा करावं, असं होऊ नये. नाहीतर तुम्ही जाऊन रस्त्यावर उभं राहून दात काढला तर काय करायचं काय. बरीच लोक हसत उभे राहतात, अश्लील सर्व पाहत उभे राहतात. किती नाचते बघा, कसं नाचते बघा. काय नाचते, उद्या नाचवते ते घरी आल्यानंतर. लहान लहान पिढी दारू प्यायला शिकते हो. या 10-12 वर्षाची मुलं दारू प्यायला शिकतात, कारण फुकट असते ना. शिकायला वाईट शिकायला किती वेळ लागते, नाही लागत. म्हणून शाण्या माणसाने, प्रत्येकजण म्हणतो आपल्याला काय करायचं आहे, आपलं काय जाणार आहे, नाही असं म्हणून नाही चालणार. सज्जन माणसं आहेत ना, जरासं बोलायला शिकायला पाहिजे. देश दुर्जनाने कधी नाश होत नाही, सज्जनांच्या मौनाने नाश होत असतो. सज्जनाने सांगायला पाहिजे योग्य नाही आहे, योग्य आहे त्याला योग्य म्हणायला शिकायला पाहिजे, अयोग्य आहे त्याला अयोग्य म्हणायला साहस करायला पाहिजे. थोडाफार त्रास सहन करावं लागलं तरी हरकत नाही, पण जाणीव करून देणंही गरजेचं असतं. तर आपण एवढी प्रार्थना करू शकतो की सगळ्यांना देव सद्बुद्धी देवो आणि विकृतीकरण थांबो. बस. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धराज. हां, आमचा मेस्त्री आहे. कुठे आहे रे बाबा? तामणकर मेस्त्री. 75 पूर्ण केलेले आता. तामणकर मेस्त्री आहे का इथे? आले. त्यांना आपल्या संप्रदायाची फार जुनी भक्त आहेत. स्वामीजी महाराजांच्याकडनं दीक्षा घेऊन काही वर्ष, काही दशक ओलांडलेले आहेत आणि निष्ठेने श्रद्धेने घरात उपासना, सांप्रदायिक उपासना करत आलेले आहेत. आणि करता करता कशी 75 पार पडले हे त्यांच्याही लक्षात आले नाही. आमचा बुरशेबुवांनी सांगितलं की आज आपल्या यांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर आपण त्यांची गौरव करूया म्हटलं. ए मेस्त्री ये. हा मेस्त्री मुंबईला होता पूर्वी आणि गावी गेला तरी शिवरात्रीला, म्हणजे मला येऊनच 40 वर्ष झाले, आता 38 वर्ष झाले. 38 वर्ष त्याला पाहतो, एक शिवरात्रीला नाही असं नाही. त्याच्याही आधी कधीपासून आहे? 64, म्हणजे आम्ही जन्माला आलो तेव्हापासून आहे ते. आणि मलाही झाले आता 60 म्हणा. आम्ही हे 64 म्हणतात ना, त्याच वर्षी आम्ही जन्माला आलो. तर एवढी वर्ष, 60 वर्ष निष्ठेने या संप्रदायाची सेवा करणं, घरात उपासना करणं, आणि किती अडी अडचणी आली तर सप्ताह कधी सोडला नाही हा माणूस. शिवरात्री असो किंवा गुरुपौर्णिमा असो, पौर्णिमा असो, आणि पुन्हा येऊन महिनाभर सुतारकाम करतात. ते चांगले मेस्त्री आहेत. स्वतः आणि त्यांच्याबरोबर आणि कोणाला तरी घेऊन येणार आणि कामं करणार. महाराज कधी जा म्हणतील तेव्हा घरी जायचं.
दरवर्षी ही अशी एक 5-7-8 मिस्त्री आले की महाराजांनी काहीतरी काम काढून ठेवलेलेच असायचं आणि पुन्हा लोकांना राहण्याकरता घरं बिरं बनवायचं, हे ते भरपूर कामं सांगायचं त्यांना. महिनाभर ते कधीही कंटाळायचं नाही, फक्त जेवणाला सुट्टी असायचं, बाकी काही सुट्टी नसायची. इतकं मनापासून महाराजांनी काम सांगितलं, महाराजांनी काम सांगितलं असं श्रद्धेने आनंदाने करत राहणारी मंडळी. आणि ह्या जुन्या मंडळींचे दर्शन नव्या मंडळींना प्रेरणादायक ठरायला पाहिजे अशा पद्धतीची ही मंडळी आहेत. आयुष्याचा तृतीय भाग पूर्ण करून चतुर्थ भागात प्रवेश करतात. त्यानिमित्ताने आपण स्वामीजी महाराजांची कृपा, आशीर्वाद, त्यांचा आयु आरोग्य भोग भाग्य सकल संपत्तीला निश्चितच बळ देईल आणि स्वामी महाराजांची कृपा त्यांच्यावर सदाकाळ राहो अशी प्रार्थना. म्हणजे 26 तारखेला आपल्या आयुर्वेदिक आयुर्धाम जे आहे तिथे कॅन्सरवर पंचगव्य चिकित्सा आपण सुरू करतो आहोत. म्हणजे गाईच्या दूध, दही, ताक, तूप, शेण आणि मूत्र यांच्यापासून बनवलेले आणि काही आयुर्वेदिक औषधही त्यात आहेत. याच्यापासून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजपर्यंतचे ज्या कॅन्सर असतील त्यांना ठीक केलेले रमेश म्हणून एक डॉक्टर आहेत, पंचगव्यावर भरपूर वर्ष ते काम करतात. तर आपल्या आयुर्धामावर त्याचाही सुरू करतो आहोत. ते कॅम्प होईल दर महिन्याला आणि ट्रीटमेंट म्हणजे अत्यंत कमी पैशात त्याचा ट्रीटमेंट करता येईल. नाहीतर कॅन्सरसारखं ट्रीटमेंटला लाखो रुपये खर्च करावं लागतं. केमोथेरपी असू द्या, रेडिओथेरपी असू द्या, सर्जरी असू द्या, औषध असू द्या, खूप महाग असतात. आणि हेही हार्मफुल नसलेले, शरीराला कुठलाही साईड इफेक्ट न करवणारे अशी ही चिकित्सा आहे कॅन्सरसाठी. तो 26 तारखेपासून आपण सुरू करतो आहोत. हां, 21 तारखेला नेत्रबिंदूची डोळ्यात आपण औषध घालतो ना, त्याचा परिणाम चांगले आहेत बाबा. बऱ्याच लोकांची अनुभव आहे. माझाच अर्धा नंबर कमी झाले म्हणा. मी जवळजवळ 2.25 काहीतरी नंबर होता माझा, आता अर्धा कमी झाला. आता 2 की 2.25 वर आलेले. मग थोडे दिवस घालत गेलो तर चष्मा निघेल असं वाटते. तर आपल्यातही बऱ्याचशा लोकांची जी समस्या होती बऱ्यापैकी कमी झाले. आणि ती ह्यावेळी आपण मुंबईत इथे शनिवारी, हो ना, 3रा शनिवार इथे होईल आणि रविवारी मुंबईला होईल. आणि त्याच्याबरोबरच आम्ही विचार करतो आहोत की पुण्याला एक केंद्र सुरू करावं असं की, आणि त्यानंतर दापोलीच्या नारगोळी मठावर एक आणि पेडांब्या मठावर एक, आणखीन एक रत्नागिरीच्या आसपासला आम्ही विचार करत होतो देवरुखला करायचं का. ती जागा भेटत नाही आपल्याला तिथे. नंतर तो ठरवू. तोपर्यंत रत्नागिरीची लोक चिपळूणला जाऊन घालतील आणि नंतर जागेची निश्चित झाल्यावर आपण कुठेतरी संगमेश्वर किंवा रत्नागिरीच्या आसपासला सुरू करू. ही जी आहेत ही दापोली वगैरे मी बोलून घेतो. शक्यतो कोणत्या दिवशी करायचं आपल्याला समाज माध्यमातून व्हॉट्सॲप किंवा ह्याच्यातनं कळवली जाईल. कुठल्या दापोलीचं आणि पुणा, दापोली आणि पेडांबे या 3 ठिकाणचं कधी करणार आहे. पुण्याचा काय आपण फार तर रविवारी करून सोमवारी येता येता करता येईल. पुण्यातला परत येताना तिथे करता येईल.
तेही त्या लोकांशी बोलून घेतो आम्ही आणि मग बघू. आता मुंबईचं तरी नक्की होईल, रविवारी असेल. इथे शनिवार झाले की रात्री इथे बसतील आणि तिथे रविवारी मुंबईच्या गोरेगाव मठावर होईल. याचं दखल घ्यावं. आणि ह्याही 2-3 ठरवू आपण, याच महिन्यातच करू आपण. दिवस मात्र नंतर कळवली जाईल. पेडांबे आणि नारगोळी हे 2 यावेळी करू आणि पुढच्या वेळी दुसरी आणखीन काय झाले तर दुसरी पण बघू आपण. ठीक आहे. जगी हां, पौर्णिमा 17 तारखेला